महाराष्ट्राला आता वेध लागले ते लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाचे। आतापर्यंत महाराष्ट्रात 3 टप्प्यातलं मतदान पार पडलं आणि एकूण 24 लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान झालेले। आतापर्यंत झालेल्या मतदानावरून भाजपचा अबकी बार 400 पार हा नारा यशस्वी होईल असं स्पष्टपणे दिसत नाहीये। त्यामुळेच चौथ्या टप्प्यातल्या 11 मतदारसंघांमध्ये कोण खासदार होणार यावरून एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भविष्य ठरणार असल्याचं बोललं जातंय। राजकीय दृष्ट्या महाराष्ट्र हे पहिल्यापासून महत्त्वाचं राज्य आहे। राज्यात जे निकाल लागतील त्यावरून भाजपच्या देशातले भविष्य ठरणार आहे। महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातल्या 11 मतदारसंघांमध्ये काय चित्र आहे हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात लोकसभा मतदारसंघांसाठीचं मतदान हे 13 मे ला होणार आहे। यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे। त्यातला पहिला मतदारसंघ येतो तो अहमदनगरचा। अहमदनगरमध्ये भाजपचे सुजय विखे विरुद्ध शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे। निलेश लंकेंनी समाज माध्यमांवर जोरदार प्रचार केला असला तरी ग्राउंडवरची परिस्थिती मात्र सुजय विखेंच्या बाजूने झुकलेली दिसते। जगताप, कर्डिले, मुरकुटे, पाचपुते, काळे, राजळे, घुले, नागवडे या नगरमधल्या सगळ्या राजकीय घराण्यांचा पाठिंबा हा विखेंना असल्यामुळे ही निवडणूक सुजय विखेंना सोपी जाईल असं दिसते। निलेश लंके हे पारनेरचे आमदार जरी असले तरी त्यांच्या विधानसभा मतदारसंघाबाहेर त्यांचा फारसा प्रभाव नाही असं स्थानिक सांगतात। त्यामुळे भाजपसाठी हा मतदारसंघ सोपा मानला जातोय। आता दुसरा मतदारसंघ येतो तो शिर्डीचा। शिर्डीमध्ये शिवसेनेचे सदाशिव लोखंडे विरुद्ध महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वागचौरे यांच्यामध्ये लोकसभेसाठी निवडणूक होतीये। विखेंच्या बालेकिल्ल्यामध्ये असणारी निवडणूक खरं तर भाजपसाठी सोपी असणार आहे। भाऊसाहेब वागचौरे यांचा मर्यादित जनसंपर्क आणि सदाशिव लोखंडे यांच्या मागे उभे असलेली विखेंची यंत्रणा त्यामुळे निवडणूक लोखंडे यांच्या पारड्यात सध्या तरी झुकलेली दिसतीये। यानंतर तिसरा मतदारसंघ येतो तो शिरूरचा। शिरूरला राष्ट्रवादीकडून शिवाजीराव आढळराव पाटील तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाकडून अमोल कोल्हे यांच्यात थेट लढत होतीये। शिरूरच्या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी भिडणार आहेत। शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूर मतदारसंघातून याआधी 3 वेळा खासदार राहिलेले असले तरी सुद्धा अमोल कोल्हे यांनी यावेळेस त्यांच्या समोर तगडं आव्हान उभं केलंय। माळी समाजातून येणारे अमोल कोल्हे यांना माळी समाजानं पूर्ण पाठिंबा दिलेला असून एकही मत फुटणार नाही याची काळजी घेतल्याचं बोललं जातंय। कोल्हेंवर मर्यादित जनसंपर्काचा आरोप होतो पण तो त्यांनी प्रचार सभा घेऊन आणि मतदारसंघ पिंजून काढून भरून काढल्याचं दिसतंय। त्यामुळे आढळरावांचा अनुभव विरुद्ध अमोल कोल्हेंची उमेद यांच्यात खरा सामना आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खरं तर राष्ट्रवादीची भक्कम ताकद आहे, मात्र मतदारांच्या मनात काय हे 4 जूनलाच कळेल। तोपर्यंत या मतदारसंघात तुल्यबळ लढत बघायला मिळणार आहे। चौथा मतदारसंघ आहे तो बीडचा। बीडमध्ये यंदा पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध सोनवणे हे मैदानात आहेत। याआधी 2019 ला प्रीतम मुंडेंनी बजरंग सोनवणेंचा एकदा पराभव करून झालेला आहे। मात्र यावेळच्या निवडणुकीला मराठा विरुद्ध वंजारी हे वळण मिळाल्यामुळे निवडणूक घासून होण्याची शक्यता आहे। पंकजा मुंडेंनी प्रचारात आघाडी घेतलेली असून बीडमधले सुरेश धस यांच्यापासून ते धनंजय मुंडेंपर्यंत सगळे नेते हे पंकजा मुंडेंच्या पाठीशी भक्कमपणे उभेत। बजरंग सोनवणे हे दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असले तरी देखील प्रथम दर्शनी पंकजा मुंडेंचं पारडं सध्या तरी जड दिसतंय। जरांगे पाटील बीड जिल्ह्यातून येतात त्यामुळे जरांगे फॅक्टर बीड जिल्ह्यात नक्कीच महत्त्वाचा ठरणार आहे। आता पाचवा मतदारसंघ येतो तो पुण्याचा। पुण्यामध्ये खरं तर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे मुरलीधर मोहोळ हे निवडणुकीच्या रिंगणात जरी असले तरी प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून मुरलीधर मोहोळांनी जोरदार आघाडी घेतल्याचं दिसतंय। पुणे हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो। इथं काँग्रेसची 2-2.5 लाखांची वोट बँक आहे, पण त्या पलीकडे काँग्रेसला मतदान होत नाही। त्यात माधुरी मिसाळ, चंद्रकांत पाटील, मेधा कुलकर्णी यांची भक्कम साथ मुरलीधर मोहोळांना मिळाल्यामुळे भाजपचं पुण्यातलं काम सोपं होऊ शकतं। यानंतर 6वा मतदारसंघ येतो तो मावळचा। मावळमध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे विरुद्ध ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्यात थेट लढत होणार आहे। श्रीरंग बारणे हे 2 वेळा याच मतदारसंघातून खासदार झालेले आहेत। त्यांच्या समोर संजोग वाघेरे हे नवखे उमेदवार आहेत। आता शिवाय मावळ मतदारसंघ हा पुण्यातल्या पिंपरी चिंचवड पासून ते उरणच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत पसरलेला आहे। इतक्या विस्तीर्ण मतदारसंघामध्ये कायम देशावरच्या नेत्यांचं वर्चस्व राहिलेलं आहे।
त्यामुळे आमदारांची ताकद आणि बारणे यांचा अनुभव बघता महायुतीला ही निवडणूक नक्कीच सोपी जाऊ शकते. आता 7वा मतदारसंघ येतो तो नंदुरबारचा. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजपनं 2 टर्म खासदार राहिलेल्या हिना गावित यांना आणखी एकदा उमेदवारी दिलेली आहे. तर त्यांच्या विरोधात आहेत काँग्रेसचे गोवाल पाडवी. नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये भाजपचे 3 आमदार आहेत. हिना गावित यांच्या 2 वेळेला खासदार असण्याचा अनुभव आणि सोबतीला भाजपची ताकद, त्यामुळे नंदुरबार मतदारसंघामध्ये भाजपमय चित्र सध्या तरी दिसतंय. 8वा मतदारसंघ येतो तो जळगावचा. जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीआधीच मोठं राजकीय नाट्य बघायला मिळालं होतं. विद्यमान खासदार असलेले उन्मेष पाटील यांचं तिकीट कापून भाजपनं स्मिता वाघ या त्यांच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्याला मैदानात उतरवलं. तिकीट कापल्यामुळे नाराज झालेल्या उन्मेष पाटलांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. तरी देखील जळगाव हा भाजप आणि सेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे स्मिता वाघ यांचं पारडं या मतदारसंघामध्ये जड मानलं जातंय आणि स्मिता वाघ यांचे पती आणि स्वतः स्मिता वाघ यांचा जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क आहे. अनेक वर्ष त्या भाजपाचं काम करतात. या गोष्टी निवडणुकीत त्यांना नक्कीच मदत करतील. उन्मेष पाटील यांचे समर्थक करण पवार यांना स्मिता वाघ यांच्या विरोधात उतरवण्यात आलं असलं तरी ते नवख्या असल्यामुळे ही निवडणूक स्मिता वाघ यांना संघटनात्मक पातळीवर सोपी जाऊ शकते. आता यानंतर 9वा मतदारसंघ आहे तो रावेर लोकसभा मतदारसंघ. रावेरच्या लोकसभा मतदारसंघामध्ये एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे या तिसऱ्यांदा लोकसभेच्या मैदानात उतरल्यात. तर त्यांच्या विरुद्ध शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गिरीश महाजन, मंगेश पाटील या आमदारांनी रावेर लोकसभा मतदारसंघात मोठा जनसंपर्क निर्माण केल्यामुळे रक्षा खडसेंना ही निवडणूक सोपी मानली जाते. त्यातच एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश अजून झाला नसला तरी खडसेंचं पाठबळ नक्कीच रक्षा खडसेंना मिळेल. त्यामुळे भाजपसाठी या मतदारसंघातलं गणित हे सोपं मानलं जाते. दुसरीकडे ऐन वेळेला एकनाथ खडसेंनी निवडणूक लढवणार नसल्याचं घोषित केल्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच अडचण या मतदारसंघात झाली आणि ऐन वेळेला धावपळ करून श्रीराम पाटलांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे याचा फटका हा पवारांच्या राष्ट्रवादीला या मतदारसंघात बसू शकतो. आता 10वा मतदारसंघ आहे तो जालन्याचा. जालना लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे 5 वेळेचे खासदार रावसाहेब दानवे विरुद्ध काँग्रेसचे कल्याण काळे यांच्यात लोकसभेसाठी थेट लढत होणार आहे. त्यात जालना लोकसभा मतदारसंघामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कल्याण काळेंना पाठिंबा दिल्यामुळे दानवेंसमोरची आव्हानं वाढणार आहेत. जरांगे पाटील यांचं आंदोलन देखील या जिल्ह्यात झाल्यामुळे मराठा मतं भाजपला पडणार का हा देखील एक प्रश्न आहे. याशिवाय दानवे हे सलग 25 वर्ष खासदार असल्यामुळे अँटी इन्कम्बन्सीचा मुद्दा देखील त्यांच्या विरोधात जाऊ शकतो. पण दानवेंच्या मागे राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि केंद्रीय मंत्रीपदी असताना केलेली विकास काम या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्या मानानं कल्याण काळे हे नवखे उमेदवार आहेत. त्यामुळे दानवे अडचणीतून मार्ग काढत हा मतदारसंघ भाजपकडे ठेवण्यात यशस्वी होऊ शकतात असा स्थानिक जाणकारांचा अंदाज आहे. आता 11वा मतदारसंघ आहे तो छत्रपती संभाजीनगरचा. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातली निवडणूक ही चुरशीची होणार असून या मतदारसंघामध्ये MIMचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील, ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि शिंदे गटाचे संदीपान भुमरे हे आपापसात भिडणार आहेत. इम्तियाज जलील हे विद्यमान खासदार असले तरी 2019ला हर्षवर्धन जाधव आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये जे मतविभाजन झालं होतं त्यामुळे अत्यंत निसटत्या फरकानं जलील खासदार झाले होते. त्यामुळे यंदा इम्तियाज जलील मतांचं गणित कसं जुळवणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. यंदा सुद्धा संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे हे एकमेकांविरोधात मैदानात असल्यामुळे शिवसेनेची आणि पर्यायानं हिंदुत्ववादी मतं विभागली जाऊ शकतात. याचा फायदा हा इम्तियाज जलीलांना होऊ शकतो. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक ही महायुती, महाविकास आघाडी आणि MIM या सगळ्यांसाठीच अत्यंत आव्हानात्मक असणार आहे. महाराष्ट्रातल्या 11 जागांवर काय होणार यावर भाजपच्या देशातल्या खासदारांचं बलाबल ठरणार आहे. पण या जागा मिळवण्यात महायुतीला यश येईल का? नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा.